नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळा विषय आहे तो कर्णीबाधा आणि खूप भयंकर. मी बघितलं आहे, ऐकलेलं आहे, असं बघितलं आहे म्हणण्यापेक्षा की लोकांची पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाली. बट मोस्ट ऑफ द केसेस काय होतं की एक सख्खा भाऊ दुसऱ्या सख्ख्या भावावरती करतो आणि जेव्हा त्याची कंडिशन अशी असते की याचा कुळाचा नाश करायचा आहे. अल्टिमेटली तो माझंच ब्लड रिलेशन आहे. तुमचं पण तेच होणार आहे. अल्टिमेटली मी पण त्याच्यात कुळात आलो. मलाही त्याची हिट मलाही पण मिळते. पण मला वाटतं ह्याच्यात आपण जास्त विचार न करून आपण आपली स्पिरिच्युअल जर्नी खूप आपण आपल्या देवाला मानणं झालं, देवाला मानायचं आहे, आपल्याकडे बिलीफ पाहिजे. मी अजून पण आई जर बाहेर निघत असेल तर आई सांगते की तुळशीचं पान स्वतःकडे ठेव. तर मी गपचूप तुळशीचं पान ठेवतो आणि जातो बाहेर, कुठे बाहेर जायचं असेल का. कारण नाही माहिती आहे की तुला कुठल्या वेळी ते प्रोटेक्शन कामाला येईल. बरोबर बरोबर. नंतर यू विल थँक की बरं झालं माझ्याबरोबर हे होतं. असा भाग आहे. त्यात अजूनही पण एक गोष्ट अशी घडलेली की माझा आत्तेभाऊ, तो आता पूर्वी काय होतं की लोक गावावरून आले की पहिला कोणाच्या काकाच्या मामाच्या घरी वगैरे राहायचे. कारण काम देऊन धंदा नसायचा. आल्या कामधंदा नाही तर घर पण नाही राहायला, तर मग खानावळीला राहायचं, रात्री झोपायला मामाच्या घरी जायचं वगैरे असं. बरोबर. तर मी पूर्वी चाळीत राहायचो. चाळ म्हणजे बेसिक आपली चाळ सिस्टम असते तशी. त्या चाळ सिस्टममध्ये आहे ना एक मुलगी राहायची. तिचं काहीतरी झालं होतं, ब्रेकअप अँड समथिंग. बरं. आणि ती खूप जास्त सेन्सिटिव्ह होते. तर तिने काय केलं, घरामध्ये ती बसली होती आणि तिला ते सहन नाही झाले थॉट्स, आणि तिने स्वतःवरती केरोसिन टाकतात. पूर्वी हे नसायचे, गॅस वगैरे नसायचे, स्टोव असायचे. तिला म्हणजे ते इझी ॲक्सेसिबल. आता कोणी विचार पण केलं केरोसिन टाकून जाळून घ्यायचं, तर अवेलेबल दुकानात मिळायचे वगैरे ना ते. केरोसिन. आपल्याला तांदूळ गहू आणि केरोसिन साखर मिळायची. तर तिने काय केलं, ते केरोसिन टाकून घेतलं आणि स्वतःला बर्न केलं तिने. आता जेव्हा बर्न केलं तर माणूस काही इझिली मरत नाही. आता जेव्हा कोण हँग करून घेतं त्याच्याकडे वेळच नाही आहे की आता त्याला वाटलं मरताना की बाबा नाही केलं पाहिजे होतं, आता खूप जास्त पेन होतं आहे आणि त्याला वे बॅक नाही आहे, बॅकआउट नाही करू शकत. आता तिला एवढा त्रास होतो आहे आगीच्या चटक्यांचा, तर तिने काय केलं, दरवाजा उघडला. म्हणजे तिच्या अंगावरती फ्लेम्स आहेत आणि ती पूर्ण चाळीमध्ये त्या गल्लीमध्ये पळत सुटली आणि ती पडली आणि कोणाच्या तरी उंबऱ्याला वगैरे जळतात पडली आणि तिची डेथ झाली. बरं. म्हणजे तेव्हा डेथ झाली हे कळलं कधी, जेव्हा तिला घेऊन गेले हॉस्पिटलला. तिचं बर्न तर झाली होती, बट ती सर्वाईव्ह करू शकत होती. पण ती त्याच्यामध्ये पॅनिक एवढी झाली आणि ती आपटली आणि तिची डेथ झाली. तर माझा भाऊ जेव्हा आहे ना रात्री, आता पूर्वी आहे ना रात्री लोक लेट सेट नाही यायची घरी, 9 वाजता 9:30 वाजता घरी, हा मॅक्झिमम टाईम असायचा. पण तेव्हा काय झालं की त्याचं काही काम होतं का, पार्टी होती का, कोण कुठे त्यांना घेऊन गेलं ऑफिसमधून, असं काहीतरी होता इन्सिडेंट. मला एक्झॅक्टली रिझन नाही आठवत आहे. आणि तो रात्री खूप लेट आला. अच्छा. खूप लेट आला तर गल्ल्या असतात, छोट्या गल्ल्या होत्या. एक गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाताना त्याला उतरायचं होतं. उतरताना समोर त्याला ती दिसली केस विंचरताना रात्रीच्या वेळी. ओके. आणि तो झाला ताठ. त्याला म्हणजे माणूस घाबरला की त्याला सुचत, तो झाला ताठ जागीच. त्याला सुचतच नव्हता तर मी काय बघतोय. मग त्याने कुठे ऐकलं होतं माहीत नाही, असं काही दिसलं तर पाठ दाखवायची नाही म्हणून त्याच्या डोक्यात आलं, काही आलं, देवाचं नाव आलं असं चांगलीच झालं असतं गोष्ट. मग तो उलटा चालत गल्ली सोडली त्याने आणि तो गेला बाहेर, बसला गल्लीच्या बाहेर चौकात आणि तो दरवाजे ठोकतो लोकांचे, व उघडा, मला काहीतरी दिसलं आहे म्हणून. पण तेव्हा कोणी उघडला नाही दरवाजा, कारण चोर बीर असला तर बाहेर. त्याचं नशीब चांगलं की छोटासा स्टॉल होता PCOचा, त्या दुकानदाराचा दरवाजा त्याने ठोकला, त्याने उघडला दरवाजा. सांगितलं की असं झालं आहे माझ्याबरोबर वगैरे, तर मला फोन करायचा आहे म्हणून. तर त्यांनी, आमच्या घरी नव्हता फोन, तर त्यांनी बाजूच्यांच्या घरी फोन केला आणि त्यानं सांगितलं की त्यांना उठवा आणि मला घ्यायला ये इकडे आता. बापरे.
मग त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं. वडिलांनी अजून 2-3 जणांना सकाळी रात्रीच उठून घेऊन गेले. मग त्याला घेऊन आले. तो एवढा घाबरलेला त्यांनी लघवी पण केली. कारण त्याला कळतच नव्हतं की मी आता काय करू. त्याला वाटलं हा माझा शेवटचा क्षण आहे जो कोण दरवाजा उघडला ना. त्याचं नशीब चांगलं होतं की तो पिशवीवाल्याने दरवाजा उघडला. तो या लेवलला घाबरला होता. आय फील गुड की माझ्याबरोबर जे इन्सिडेंट झाले तर मी एवढा नाही घाबरलो होतो. हा, प्रत्येक माणूस सांगता येत नाही ना, ज्याला कोणी तसंच दिसेल आणि काय होईल. त्यांनी जे समोर बघितलं त्याच्यासाठी खूप जास्त शोक. म्हणजे केस विंचरताना जी मुली काही दिवसापूर्वी गेली आहे ती दिसते आपल्याला ह्या टाइमला. आणि त्यावेळी चाळीत वगैरे असंही व्हायचं ना, बायका वगैरे बाहेर केस वगैरे बाहेर विंचरायचे. तर तिची जागा होती ती एका कठड्यावरती बसून विंचरायची आणि तिला तसंच करताना रात्रीचं दिसलं त्याला. बापरे, डेंजर होतं. तर तेच मुंबईच्या चाळीतले पण काही वेगळ्याच गोष्टी आहेत. खूप लोकांना असं काही ना काहीतरी दिसत राहिले. खूप चाळीमध्ये कसा आणि प्लस आहे ना, पूर्वी काय व्हायचं माहिती आहे काय, कोणाचं काही कोणावर वाकडं असलं ना तर मर्डर वगैरे या गोष्टी खूप कॉमन होत्या आणि ते पोलिसांपर्यंत नाही जायचं. मग डेथ रेशो खूप हाय होता असा. आणि मला वाटतं की 90s मधल्या काळामध्ये लोक स्वतःला डॉनचा टाईम होता तर लोक प्रत्येकाला डॉनच समजायचे. तर खूप लोकांचे बॉम्ब ब्लास्ट मध्ये वगैरे जीव गेले, ऍक्सिडेंट्स वगैरे पण, ट्रेन ऍक्सिडेंट्स खूप व्हायचे त्यावेळी. युजल जी आत्मा पुरी राहते अशी तडफडत मरते त्याचं आहे ना, म्हणजे तो ऑरा राहतो मेल्यानंतर आणि तो सगळ्यांना नॉट नेसेसरीली की त्रासच देईल, बट तो स्वतःला म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व सारखं एक्झिस्टन्स दाखवणार. समोर दिसेल तुला पण नाही आहे. कधी कधी तर तुलाच दिसतंय, बाकी कोणाला दिसत नाही. माझ्या केसमध्ये तर असं होतं की सगळ्यांनीच बघितलं एका वेळी. सुरुवातीला फक्त तुला दिसलं. सुरुवातीला मला दिसलं आणि माझ्या मित्राला दिसलं असं. पण गौरव, मजा आली बोलून. खरं तर स्टोरीज पण खूप खतरनाक होत्या आणि खूप डायव्हर्स होत्या. कोकण, मुंबई, परत मुंबईची चॉलची स्टोरी होती. पण मजा आली. थँक्यू सो मच भाई. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. आपल्या इकडच्या स्टोरीज पण किती भारी आहेत, किती सुंदर आहेत भाई. आणि तेवढंच हॉरिफाईंग पण आहेत. हॉरिफाईंग आहे. फक्त एवढं तुझं विजिलंट असलं पाहिजे. तू फक्त तेवढा काय तुझं लक्ष असलं पाहिजे की आजूबाजूला काय घडतं. काही जणांचं आजूबाजूला लक्षच नसतं, त्यांना समजत पण नाही की आपल्या बाजूने काय होऊन गेलं. इग्नोरन्स इज ब्लिस भाई. इग्नोरन्स इज ब्लिस. दॅट इज ट्रू. हा, ते चांगलं आहे. उलट जेव्हा जाणवलं मग तेव्हा भीती वाटते. येस, एक्झॅक्टली. खूप लोकांबरोबर असं होत पण नाही. त्यांना फक्त माइंडमध्ये एक थॉट असतो आणि ते सर्व गोष्टी त्यांच्या माइंड व्हिज्युअलाइज करून देतो. खूपदा असंही होतं. हा, ते कधी कधी सायकोलॉजिकल पण असतं. तेच ना, आजकाल त्यांना आजारीचं नाव पण याचं ते स्किझोफ्रेनिया झालं, किंवा आपण भूलभुलैयामध्ये बघितलेलं तिला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतात. तर तसेही खूप असतात. हा, अक्युमुलेट होतं आणि मग ते बाहेर येतं एक पर्सनॅलिटी बनवून, जसा परिचय आहे चियान विक्रमचा. आणि त्याला मग ते भूताडकीचं पण नाव देतं. पण इन द एंड स्टोरीज भाई खूप भारी असतात, ज्या ऐकायला आपल्याला मजा येते. तर थँक्यू सो मच भाई. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं येऊन. परत एकदा लवकरच पॉडकास्ट करू, परत अशा काहीतरी स्टोरीज घेऊन येऊ. स्टोरीज, येस, एक्झॅक्टली. माझ्या काही अशा वाया हर्ट माझ्याकडे काही इन्सिडेंट्स आहेत आणि लकीली बरेच जण असे पर्सनली टचमध्ये आहे की आय कॅन मेक शुअर की दॅट इज नॉट अ फेक वन, की कोणी फक्त सांगितली गोष्ट म्हणून गोष्ट आहे. येस येस येस, चालेल भाई. नक्कीच भाई. सी यू भाई. आणि आपण लवकरच परत एकदा करू भाई. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत पॉडकास्ट बघताय तर तुम्ही गौरवला नक्कीच फॉलो करू शकता. त्याचे लिंक्स, इंस्टाग्राम लिंक वगैरे सर तू यूट्यूब करतो? मी वाईटी नाही करत आहे सध्या. अच्छा, मग इंस्टाग्राम लिंक वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये असतील. जर तुम्हालाही असे पॉडकास्ट करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला स्टोरी सांगण्याची इच्छा असेल, तुमच्याकडे जर चांगल्या स्टोरीज असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे जिथे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.